माझ्या समवेत मंत्री दत्त मामा भरणे आहेत. मामा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 2-3 दिवसांपासून महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेवरून उपांत्य फेरीच्या सामन्यावरून वाद होताना पाहायला मिळत होते. त्यामध्ये शिवराज राक्षे आणि मोहोळच्या कुस्तीमध्ये कुठेतरी पार्सलिटी झाला असंही बोललं जात आहे. कसं आहे, हा विषय हा काय आमच्या क्रीडा विभागाचा नाही, हा विषय आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा विषय. त्यामुळे या बाबतीमध्ये माझं म्हणणं आहे, कोणाला न्याय मिळाला, कोणावरती अन्याय झालेला, ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण त्यांना तुम्ही जर विचारलं, शेवटी तो अधिकृतरित्या तुम्हाला ते सांगतील. पण या बाबतीमध्ये मला वाटतं इतरांच्या ह्यात मी भाष्य करणं उचित नाही आहे. पण मामा, एकीकडे जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे असंही खरं तर नागरिकांचं म्हणणं येतं आहे. त्यामुळे सोशल मीडियासारख्या ठिकाणी राजकारण्यांना ट्रोल केलं जातं. मी एवढंच तुम्हाला सांगेल की क्रीडा मंत्री तर अजून आता 15 दिवस माझी आज 5वीच वेळ मुंबईला होती, नवीन चार्ज घेतलेला आहे. पण निश्चित प्रकारे मी या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच खात्री सांगेल की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवारसाहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या क्रीडा क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण हे घुसू द्यायचं नाही. आणि राजकारणाला छेड जोडे हे बाजूला ठेवून जे या राज्यामध्ये जे खेळाडू चांगले आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करतायत, त्यांना संधी कशी मिळेल, त्या लोकांना न्याय कसा मिळेल, हा माझा प्रयत्न भविष्यामध्ये राहील. आणि ह्या खेळाडूंच्या जे पाठीमागं क्रीडा विभाग हा भक्कमपणे भविष्यामध्ये उभा राहील, एवढीच तुम्हाला खात्री देतो. मामा, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे नेते असणारे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेलं एकंदरीत पाहायला मिळते. आता करुणा मुंडे ह्याच त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचंही कोर्टाने खरं तर आज जाहीर केलंय. काय एकंदरीत मुंडेंना कुठेतरी अडचणीत आणलं जात आहे? मी सकाळपासून दौऱ्यावर असल्यामुळे मी अजून ती बातमी वाचलेली नाही, मला काहीच त्या बाबतीमध्ये अजून माहिती मिळालेली नाही. जर माहितीच नसल्यामुळे त्या विषयावर बोलणं बरोबर वाटत नाही. सोयाबीन खरेदीचा खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांचा अजूनही सोयाबीन खरं तर शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी होती की सोयाबीन खरेदीचे दिवस वाढवावे. यासाठी काय मंत्री म्हणून आपण काय? मंत्री म्हणून आमचे कृषी मंत्री कोकाटे साहेब या बाबतीमध्ये सक्षम आहेत. ते चांगल्या प्रकारचा योग्य तो निर्णय घेतील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये येणारा राजकीय हस्तक्षेप हे कुठेही यापुढे होऊन देणार नाही असं स्पष्ट मत दत्तमामा भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.